आता जसं उन्हाळा चालू होतो, वाढ व्हायला चालू होतो, तापमान वाढायला चालू होतं. आज 15 मार्च आहे. म्हणजे जवळजवळ उन्हाचं तापमान सगळीकडे दुपारचं तापमान वाढत चाललेलं आहे. ही जेव्हा दिसायला चालू होते तेव्हा खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये, आपल्या ऊसाच्या फळामध्ये दिसायला चालू होणारच आहे. म्हणून आपण ज्याचा निवडलेला विषय आहे तो खोडकिडीचा व्यवस्थापन. महत्वाची गोष्ट यामध्ये आहे ती खोडकिडीचा जीवनक्रम जाणून घेण्याची. कुठल्याही बी किडीचा एकतर 4 विभागामध्ये आपल्याला त्याच्या फेजमध्ये ते वाढ होत असते. एकतर अंडी अवस्था, नंतर अळीची अवस्था, नंतर कोश अवस्था, नंतर पतंगाची अवस्था. साधारणतः कुठलाही पतंग जो आहे, मादी पतंग जेव्हा पानावरती अंडी घालतो, तो अंडी घातल्यानंतर साधारणतः की 5 ते 6 दिवस, या दरम्यान आपल्याला ते अंडीचा कालावधी त्या अळीचा 3 ते 6 दिवसापासून ते 7 दिवसापर्यंत असा आसपास चालू राहतो. तो जो अळीचा अंडीचा कालावधी आहे त्या अंडीतून मग नंतर हळू छोटीशी अळी बाहेर पडायला चालू होते. जेव्हा फेव्हरेबल वातावरण त्या पिकाला मिळतं, त्या किडीला मिळतं, तेव्हा अळी बाहेर पडते आणि ती अळी साधारणतः एक 3 आठवडेपर्यंत, जवळजवळ एक 25 दिवसापर्यंत त्या वेगवेगळ्या भागावरती खात राहते. सहज मोठी होईल तशी. आपल्या जर बघितलं तर खोडकिडीमध्ये साधारणतः जो नवीन कोंब असतो त्या कोंबाच्या मधला भाग जो आहे तो खायला चालू करते ही अळी. साधारणतः ही 20-21 दिवसामध्ये जेवढी जितकं काही त्याला आपल्याला खाता येईल तेव्हा भागामध्ये फिरून ती आपले कोंब खराब करण्याचं काम करते. नवीन जो पोंगा येतो त्याला खराब करण्याचं काम करते. त्यानंतर जेव्हा एकदा ती अळी अवस्था संपायची अवस्था त्याला दिसायला चालू होते की अळी अवस्था आता आपल्याला संपवायची आहे, साधारणतः एक 3 आठवड्यानंतर, 21 ते 25 दिवसानंतर ती काय करते, तर खोडातून बाहेर पडून जमिनीच्या लहरीच्या वरच्या ज्या थरामध्ये साधारणतः एक तो 5 सेंटीमीटरचा थर आहे त्या थरामध्ये कुठेतरी ती कोशावस्थेमध्ये पडलेली असते. आणि ती कोशावस्था साधारणतः 1 आठवड्यापर्यंत चालते. आणि त्या कोशावस्थेत जिथं कोशावस्था संपणार आहे त्यावेळेला तो पतंग बाहेर पडणार आहे. आणि पतंग बाहेर पडण्याला जागा मिळावी अशी ती जागा निवडलेली असते. आणि ती जागा ही साधारणतः जमिनीलगत एक वरती तिथून साधारणतः होल करून बाहेर पडते. आणि तो पतंग जेव्हा बाहेर पडतो तो पतंग पुढच्या पुढच्या 8 दिवसामध्ये, म्हणजे साधारणतः पुढच्या आठवड्याभरात जेवढ्या काही आपले आसपासचे जे काय त्यांना मिळतील त्या जागेवरती अंडी घालायला चालू करतो. मग ते पीक स्पेसिफिक जर बघितलं तर ऊसामध्ये, ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये, मकामध्ये, किंवा आपण जो लावलेला घास असतो म्हणजे मोठं गवत जे आहे आपण घास या त्या हत्ती घासामध्ये देखील हा प्रकार दिसायला चालू होतो. आणि हे सर्व अंडी जे आहेत त्या अंडी पुन्हा मग अळीकडे जातात. अशा प्रकारे पुन्हा अंडी, अळी, कोश, पतंग, पुन्हा अंडी, अळी, कोश, पतंग, ही सायकल पूर्ण आपला जीवनक्रम त्या किडीचा ह्या साधारणतः 1.5 महिन्यामध्ये पूर्ण होतो. आणि जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा हे प्रमाण जास्त होतं आणि अळीची संख्या देखील जास्त होते. आणि पहिल्या साधारणतः अवस्थेनुसार जर बघितलं तर ही अवस्था कंट्रोल करणं, अळीची अवस्था कंट्रोल करणं हे आपलं सोपं काम असते. त्याबरोबर अंडी अवस्था देखील कंट्रोल करणं सोपी अवस्था असते. कारण अंडी हे साधारणतः 500 पासून ते जवळजवळ 250 पासून ते 500 पर्यंत इतकी अंडी एका वेळेला पुंजक्या पुंजक्यामध्ये घातलेली असतात. मग ही अवस्था देखील, अंडी आणि अळी अवस्था ही आपल्या हातामध्ये असते की जे आपण कंट्रोल करणं सोपं जातं. कोशावस्थेमध्ये आपण जास्त काही काम करू शकत नाही किंवा पतंगा देखील वरती देखील आपण जास्त काही मेहनत घेऊ शकत नाही त्या कंट्रोल करण्यासाठी. परंतु अंडी अवस्था आणि अळी अवस्था ह्या दोन जीवनक्रमामध्ये ह्या अळीला आपण संपवू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर शेतकरी बांधवांनो बघा, तुम्ही समोर आपल्या स्क्रीनवरती पण बघत असताल की खोडकिडीच्या महत्वाच्या 4 अवस्था असतात. आणि आपण त्या अवस्था कधी येतात आणि त्या जर आपल्याला समजल्या तर त्याचं नियंत्रण करणं नक्कीच आपल्याला सोपं जाईल. तर अंडी जर बघायला गेलं तर तुम्ही पानाच्या जे खालची आपली 4-5 पानं असतात तर त्याच्या पानाच्या खालच्या बाजूला जर बघितलं तर तुम्ही पहिल्या फोटोमध्ये अंडी या फोटोमध्ये बघत असाल की लाईन अशी एक लाईन तयार झाल्यासारखी त्याच्यात छोटी छोटी अंडी आहेत. असं जर तुम्हाला जाणवलं तर तुम्ही ते अंडी अवस्थेमध्ये जर नष्ट केलं तर पुढे जाऊन जे आपलं नुकसान होणार आहे, हे जे नुकसान करणार आहे ते आपण नक्कीच थांबवू शकतो.